Hello dear students, welcome to Global Online Marathi. In this class, we will discuss about evolution. Second lecture. Let's discuss about. Firstly, let's discuss about our batch. We launched our batch on 13th of Feb. In this batch, you will get subscription for live lectures, then recorded lecture, weekly tests, full syllabus notes, uh, full syllabus mock test with analysis, and 4,000 MCQ series and PIQs with solution. So fees for this batch is only uh, is 10,000, but with discount you will get it at only 6,000 for uh, this week. This week. So if you want to join our batch, you can contact this number and enroll your seat in this batch. So thank you very much. So let's start the session for today. So our topic for discussion is evolution. So firstly, we will see what is evolution, what is theories behind evolution. In previous class, we discussed about uh, life, origin of life. तर मागच्या क्लासमध्ये काय बघितलं आपण ओरिजिन ऑफ लाईफ बघितलं आणि ह्या क्लासमध्ये आपण इव्होल्युशन काय आहे. अगोदर तर काय झालं की ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या की पहिल्यांदा तर काय होतं की जे सिंगल सिंपल मॉलिक्युल पासून कॉम्प्लेक्स मॉलिक्युल झाले, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल पासून आरएनएचं सिंथेसिस झालं, आरएनए सिंथेसिस नंतर तिथे प्रायमेटिव्ह सेल तयार झाली, त्याच्यानंतर जे आहे एक बॅक्टेरियल सेल तयार झाल्या, ज्या की काही प्रायमेटिव्ह सेल्स तयार झाल्या ज्या की केमो ऑटोट्रॉपिक होत्या, म्हणजे केमिकल रिॲक्शन करून ते काय करत होते की एनर्जी सिंथेसिस करण्याचं काम करत होते. मग त्याच्यानंतर परत इव्होल्युशन झालं, त्याच्यामध्ये सिम्बायोटिक थेरी ऑफ सिम्बायोटिक सिम्बायोसिस आली. त्याच्यामध्ये मग जे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे ऑर्गन जे आहेत सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये, ते त्या सेल मध्ये इंटर झाले, तिथे परत इकोरिटिक सेल्स च फॉर्मेशन झालं. तर ही सर्व स्टोरी होती आपली लाईफ ऑफ ओरिजिनची. मात्र आज बघायचं आपल्याला इव्होल्युशन. ती प्रायमेटिव्ह सेल तयार झाल्यानंतर तिच्यामध्ये इव्होल्युशन कसं कसं होत गेलं, तर टप्प्याटप्प्याने इव्होल्युशन कसं कसं होत गेलं आणि त्याच्यामध्ये जे आहे थेरी काय आहे की म्हणजे कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी काय मेथड सांगितली, की काय थेरी सांगितली, काय स्टेप्स होत्या की ज्याच्यामुळे इव्होल्युशन झालं, ते ह्या क्लासमध्ये आपण बघूया. तर पहिल्यांदा तर इव्होल्युशन म्हणून काय म्हणजे काय समजून घ्या. इव्होल्युशन काय नाही, इव्होल्युशन इज ग्रॅज्युअल चेंज ऑफ हेरिटेबल ट्रेट्स इन पॉप्युलेशन ओव्हर द जनरेशन ड्रायव्हन बाय मेकॅनिझम लाईक नॅचरल सिलेक्शन. तर इव्होल्युशन काय की एक ग्रॅज्युअल चेंज आहे, म्हणजे काय स्लो चेंज आहे हेरिटेबल कॅरेक्टरचा. हेरिटेबल कॅरेक्टर म्हणजे काय की असे कॅरेक्टर जे एक जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे काय होतात, पास ऑन होतात. तर ओव्हर द जनरेशन काय जो चेंज होत आहे इंडिव्हिज्युअल मध्ये, पॉप्युलेशन मध्ये जो चेंज होत आहे, तो काय होत आहे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे पास होत आहे. आणि त्या एका जनरेशन कडून जो दुसऱ्या जनरेशन कडे जो चेंज पास होत आहे त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, नॅचरल सिलेक्शन सारखी प्रोसेसेस रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यानंतर जेनेटिक ड्रिफ्ट आहे, सर्व जीन फ्लो आहे, ह्या गोष्टी पण तिथे रिस्पॉन्सिबल आहेत. आणि ह्याचं जे बेसिक युनिट आहे इव्होल्युशनचं बेसिक युनिट जे आहे तो आहे पॉप्युलेशन. त्याच्यानंतर ह्याच्या बाबतीत कॉमन मिसकन्सेप्शन बघूया. तर ह्याच्याबद्दल कॉमन मिसकन्सेप्शन आहेत की इट इज गोल डायरेक्टेड. तर इव्होल्युशन गोल डायरेक्टेड नाही की ही फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड असं काही गोल डायरेक्टेड नाही, कोणतं गोल ठरून इव्होल्युशन होत नाही. इट इज नॉट गोल डायरेक्टेड. देन नेक्स्ट मिसकन्सेप्शन इज इव्होल्युशन मेक ऑर्गॅनिझम परफेक्ट. दुसरी मिसकन्सेप्शन काय आहे की इव्होल्युशन मुळे ऑर्गॅनिझम परफेक्ट होतो. ही पण गोष्ट पूर्णपणे खरी नाही. इव्होल्युशन मुळे फक्त ऑर्गॅनिझम परफेक्ट होईलच असं नाही. त्याच्यानंतर ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम एप्स. तर ह्युमनचं इव्होल्युशन इथं काय एप्स पासून झालंय असं आपण कन्सिडर करतो. मात्र ह्युमनचं जे इव्होल्युशन आहे ते एप्स पासून न होता एक लिनिएज होती आणि हे दोघं पण एक कॉमन अँसिस्टर पासून इव्हॉल्व झालेत. मात्र हे ह्युमन डायरेक्टली एप पासून हे होता, इव्हॉल्व न होता, यांच्या दोघांचा पण एक कॉमन अँसिस्टर होता. तिथून यांचे दोन वेगवेगळे लिनिएज गेले. एका लिनिएज पासून एपचं इव्होल्युशन झालं आणि दुसऱ्यापासून ह्युमनचं. कन्सेप्ट बघूया. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात की प्री डार्विनियन आणि
पोस्ट डार्विनियन. प्री डार्विनियन मध्ये डार्विनच्या अगोदर ज्या सायंटिस्टनी काय दिल्या थेरीज दिल्या त्या येतील, आणि पोस्ट डार्विनिझमने डार्विनने जे अगोदरच्या अगोदरच्या लोकांचा विचार करण्याचा एक दृष्टिकोन होता तो पूर्ण चेंज केला. म्हणून इव्होल्युशनच्या थेरीज ज्या आहेत त्या आपण दोन भागात डिवाइड करतो, प्री डार्विनियन आणि पोस्ट डार्विनियन. त्याच्यामध्ये थेरी ऑफ युनिफॉर्मिटॅरिनिझम ही जी थेरी आहे, ही जी थेरी आहे ती चार्ल्स लेज आणि जे हटन ह्या दोन जिओलॉजिस्ट यांनी दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, ह्याच्यामध्ये चार्ल्स लेज यांनी ही जी थेरी आहे त्यांच्या बुक मध्ये मेन्शन केलं, ज्या बुकचं नाव होतं प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी. ह्यालाच थेरी ऑफ ग्रॅज्युअलिझम पण म्हणलं जाते. त्याच्यानंतर हे काय स्टेट करते की अर्थ फ्युचर वेज शेप्ड बाय सेम स्लो प्रोसेस वी सी टुडे. म्हणजेच काय की अर्थची जी आता जी आपण ही प्रोसेस हे बघतो, की आताची जी कंडिशन बघतो त्याच्यावरून आपण पास्टचा स्टडी करू शकतो, असं कोणाचं म्हणणं होतं, जेम्स हटन. तर जेम्स हटन आणि चार्ल्स लेज, तर यांच्या मते जी आता ज्या प्रोसेस होत आहेत त्याच प्रोसेस भूतकाळात पण झाल्या असतील. आणि ह्यांचं मत होतं की आताची जर प्रोसेस आपण बघितल्या, जसे की ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट, अर्थक्वेक्स, हे जर गोष्टी बघितल्या, तर आपण हे गोष्टी जर स्टडी केल्या तर आपण काय करू शकतो, भूतकाळातल्या गोष्टीचा अभ्यास अंडरस्टँडिंग करू शकतो. ह्याच्यामध्ये जे मोस्ट ऑफ द जिओलॉजिकल चेंजेस आहेत, जे थेरी ऑफ ग्रॅज्युअलिझम कशामुळे म्हणलं की जे जिओलॉजिकल चेंजेस असतात ते कसे असतात, स्लो असतात, आणि त्यामुळे जो चेंज होत असतो त्या लिव्हिंग सिस्टम इकोसिस्टमवर तो पण स्लो असतो. याच्यानंतर हे बघू शकता, म्हणजे काय, ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहील. जे भूतकाळात गोष्टी झाल्या, ज्या आता गोष्टी होत आहेत त्या पण भूतकाळात झाल्या असतील असं यांचं मत होतं. त्याच्यानंतर थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर जे बी लॅममार्क यांनी दिली होती, ही ह्यालाच ट्रान्सफॉर्मिझम, ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मिझमची कन्सेप्ट स्टडी करण्यात आलेली आहे. म्हणजे ही आपण डिटेलमध्ये थेरी पुढे बघूयाच. कॅटास्ट्रॉफिझम, थेरी ऑफ कॅटास्ट्रॉफिझम. तर थेरी ऑफ कॅटास्ट्रॉफिझम मध्ये जॉर्ज क्वियर, ज्यांनाच की फादर ऑफ मॉडर्न पॅलेंटोलॉजी म्हणलं जाते, तर ह्यांचं मत होतं की जे इव्होल्युशन आहे ते रॅन्डम ज्या गोष्टी आहेत, रॅन्डम गोष्टी आहेत जसं की अर्थक्वॅक, ह्या सर्व गोष्टीमुळे झालेलं आहे यांचं मत होतं. यांचं मत होतं की कोणतंही इव्होल्युशन झालं नाही, कोणत्याही पद्धतीची तिथे फायलोजेनी नाही. तर काय की दरवेळेस काय तर तिथे नॅचरल क्लायमेटिक येणार, आणि त्यामुळे मेजर जे इव्हेंट जसे की फ्लूड्स, ॲस्टेरॉइड इम्पॅक्ट, व्होल्कॅनिक इरप्शन होणार, आणि त्यामुळे तिथे चेंज होणार. त्यामुळे तिथं रॅपिड चेंज होणार. त्यामुळे तिथली जी अगोदरची लाईफ आहे ती एक्सटिंक्ट होईल आणि नवीन लाईफ तिथे राईज होईल, असं कोणाचं मत होतं, जॉर्ज क्युअरचं. ह्या स्टडीसाठी त्यांनी सेडिमेंटरी रॉक्सवर जे फॉसिल्स रिमेन्स आहेत त्यांना प्रूफ म्हणून प्रेझेंट केलं होतं. फॉसिल्स मध्ये काय वेगवेगळे जे आपण ही असतील स्ट्रेटा असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काय लाईफ फॉर्म आपल्याला बघायला भेटतील. मग ह्यांनी काय सांगितलं की इथे म्हणजे पहिल्यांदा लाईफ होती, तिथे जेव्हा लाईफ होती तेव्हा तिथे काय तर नॅचरल क्लायमेटी झाली असेल, आणि तिथली लाईफ जी आहे ती डिस्ट्रॉय झाली असेल, आणि परत तिथे त्या नॅचरल क्लायमेटीज नंतर परत लाईफ तिथे काय झाली असेल, राईज झाली असेल. रिपीट, यांचं मत होतं की रिपीटेड नॅचरल क्लायमेटीज मुळे काय झाला, लाईफ फॉर्म मध्ये चेंज आला. यांचं ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्याही पद्धतीचं इव्होल्युशन झालं नाही, हे जॉर्ज क्युअरचं मत होतं. तेच फादर ऑफ पॅलेंटॉलॉजी पण आहेत. आता परत बघायचं आहे आपल्याला थेरी सिन्स डार्विन. तर डार्विनच्या नंतरच्या थेरी बघायचा आहे. चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड वॅलेन्स यांनी इंडिपेंडेंटली वर्क केलं ह्या थेरीसाठी. आणि मलाय आर्चिपेगस, पेगस आयलँड आणि गॅलापागोस आयलँड जो की डार्विनने स्टडी केलाय, आणि ही जी थेरी डार्विनने कुठे मांडली,
ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाच्या बुक मध्ये त्यानं ही थेरी तिथे स्टेट केली होती. त्याच्यानंतर थेरी ऑफ म्युटेशन. तर थेरी ऑफ म्युटेशन ही आहे जी आहे ती थेरी डस्ट बॉटनिस्ट आणि जेनेटिक्स ह्युगो डिवेरिस यांनी दिली होती. स्पेसिस अँड व्हरायटीज देअर ओरिजिन बाय म्युटेशन ही जी त्यांची बुक होती त्याच्यामध्ये ही थेरी त्यांनी पहिल्यांदा प्रपोज केली होती. यांचं मत होतं की न्यू स्पेसिसचं फॉर्मेशन कशामुळे होते, लार्ज म्युटेशन मध्ये होते. तर ह्यांनी त्यासाठी काय केलं होतं, ओइनथेरा लॅमार्कियाना हा जो प्लांट आहे त्याच्या मल्टिपल तिथे जनरेशन घेऊन त्यांचा स्टडी केला होता. त्याच्यानंतर मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्युशन येते, त्यालाच की न्यू डार्विनिझम म्हणलं जाते. आणि हे जे रोनाल्ड फिशर, जेबीएस हॅल्डन, स्वेल राईट, डोव्हन्स्की आणि इनस्मेयर ह्या सर्वांनी मिळून ही मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्युशन दिली होती. तर आता वन बाय वन आपण थेरी इन डिटेल बघूया. पहिल्यांदा लॅमार्किझम बघूया, त्याच्यानंतर डार्विनची थेरी बघूया, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, आणि त्याच्यानंतर न्यू डार्विनिझम पण बघूया. तर पहिल्यांदा लॅमार्किझम बघूया. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क हे जे आहे ते फ्रेंच नॅचरलिस्ट होते आणि त्यांनी अर्ली थेरी ऑफ इव्होल्युशन 19th सेंचुरीमध्ये प्रपोज केली होती. त्यांनी सांगितलं होतं की थेरी इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स, ट्रेट अक्वायर्ड ड्युरिंग ऑर्गॅनिझम लाईफ टाइम आर बिलीव्ड पास ऑन टू ऑफस्प्रिंग. म्हणजे ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ऑफस्प्रिंग ऑर्गॅनिझम जे आहेत की त्याच्या लाईफ टाइम मध्ये काय करतील, जे ट्रेट अक्वायर करतील ते पुढच्या जनरेशन मध्ये ते पास होतील. याचं एक्झाम्पल देण्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं, जिराफ स्ट्रेचिंग नेक. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिराफची जी नेक आहे ती हळूहळू स्ट्रेचिंग मुळे एवढी लांब त्याची एवढी लेंथ वाढली असं सांगण्यात आलं होतं. थेरी ह्याच्यामध्येच दुसरा पॉइंट मांडला होता त्यांनी, थेरी ऑफ यूज अँड डिसयूज. तर ऑर्गॅनिझम आणि स्ट्रक्चर जे आहे जेवढं यूज करण्यात येईल तेवढा तो डेव्हलप होईल. आणि समजा की बदक आहे आणि तो पंखाचा खूप जास्त वापर करतोय, बदक आहे तो पंख्याचा खूप जास्त वापर करतोय, का पक्षी आहेत तर पक्षी काय करत आहेत की पंखाचा खूप जास्त वापर करत आहेत, त्यामुळे त्याचे जे पंख आहेत ते डेव्हलप होत जातात, असं याचं मत होतं. इंटरनल व्हायटल फॅक्टर अँड इन्व्हायरमेंटल फ्लक्च्युएशन. तर त्यांनी सांगितलं होतं की इंटरनल व्हायटल फॅक्टर जो असेल, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची इच्छा जी आहे ती त्या चेंजसाठी रिस्पॉन्सिबल आहे. याच्यामध्ये बघू शकता त्यांनी जे जिराफचं एक्झाम्पल दिलं होतं, ओरिजिनल शॉर्ट नेक्ड जिराफचे अँसेस्टर असतील त्यांना सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या डेली रुटीन मध्ये ते काय फीड करण्यासाठी जे स्ट्रेच करत गेले मान, त्यामुळे जिराफची मानेची लेंथ एवढी वाढली असं त्याचं मत होतं. लिमिटेशन जे आहे त्याचे, डिस्क्रेडिटेड नोटेशन, मॉडर्न बायोलॉजी रिजेक्ट डायरेक्ट इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स, emphasizes shifted to genetic mutation and natural selection. तर अक्वायर्ड कॅरेक्टरची जी ही थेरी आहे, म्हणजेच काय की जे ऑर्गॅनिझम आहे ते लाईफ टाइम मध्ये जे कॅरेक्टर अक्वायर करेल ते दुसऱ्या जनरेशन मध्ये पास होतील, असं मॉडर्न बायोलॉजीमध्ये रिजेक्ट केलं. कारण ते ऍक्च्युली जे अक्वायर कॅरेक्टर लाईफ मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम अक्वायर करतो ते काय पास होत नाहीत. आता समजा की कोणी एक व्यक्ती आहे की ती कंटिन्युअसली जिम जाते, चांगली बॉडी बिल्डिंग केली, मग तेच कॅरेक्टर त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये पास ऑन होतील का ऑटोमॅटिकली, तर नाही. तर त्यामुळे मॉडर्न थेरीनी ही जी डायरेक्ट इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर ची कन्सेप्ट आहे ती रिजेक्ट केली. आणि मॉडर्न थेरीमध्ये जेनेटिक म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शनला जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलं. लॅक ऑफ मेकॅनिस्टिक एक्सप्लेनेशन. तर हे लॅमार्क यांनी ही जी थेरी मांडली होती त्यांनी त्यासाठी कोणत्याही मेकॅनिस्टिक एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. आणि जिराफची जी पण थेरी होती ती पण पूर्णपणे अनरिअलिस्टिकच होती. त्याच्यानंतर न्यू लॅमार्किझम येते. ह्याच्यामध्ये कोण न्यू लॅमार्कची जी थेरी होती त्याच्या डिसअडव्हान्टेजेसला ओव्हरकम करण्यासाठी ही थेरी मांडण्यात आली. आणि ह्या थेरीमध्ये सांगण्यात आलं की जर कॅरेक्टर सोमॅटिक आपल्या बॉडीमध्ये दोन टाईपचे सेल असतात. सोमॅटिक सेल जे की व्हेजिटेटिव्ह सेल्स पण म्हणू शकतो किंवा बॉडी सेल्स पण म्हणू शकतो, आणि जर्मिनल सेल जे की पुढच्या जनरेशन मध्ये काय होत आहे, पास होत आहे, जसं की स्पर्म आणि ओवा. तर
ह्याच्यामध्ये न्यू अल्गोरिदम मध्ये सांगण्यात आलं की जर कॅरेक्टर काय झाला की जर्मिनल सेल्सने काय केला, अक्वायर केला, तर तो पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होईल. आणि ही थेरी कोणी मांडली? वेन्समन यांनी ही थेरी मांडली. त्याच्यानंतर डार्विनिझम. डार्विनिझम ही ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये 1859 मध्ये डार्विन यांनी ही थेरी स्टेट केली. ह्याच्यामध्ये ज्या त्यांनी की मेकॅनिझम्स दिल्या त्याच्यामध्ये ओव्हर प्रोडक्शन होती की टॉपिक्स दिले त्याच्यामध्ये काय ओव्हर प्रोडक्शन होतं. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय, पॉप्युलेशन टेन टू प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन एन्व्हायरमेंट कॅन सपोर्ट. तर ह्याच्यामध्ये काय की पॉप्युलेशन मध्ये जे आहे, पॉप्युलेशन कोणती पण काय करते की ऑर्गॅनिझम, जेवढ्या ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट सस्टेन करू शकेल त्याच्यापेक्षा खूप जास्त ऑर्गॅनिझम तिथं काय करेल, प्रोड्यूस करेल. कारण त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन काय, ह्यामुळे कॉम्पिटिशन, ह्यामुळे कॉम्पिटिशन काय होईल, इथे इन्क्रीज होईल. कारण तिथे रिसोर्सेस काय आहेत, लिमिटेडच आहेत. आणि जे ओव्हर प्रोडक्शन मुळे काय होते की सर्व जरी सर्व जरी ऑफस्प्रिंग नाही जगले तर तरी पण तिथे जे बेस्ट असेल तोच तिथे काय करेल, सर्व्हाइव्ह करेल. त्याच्यानंतर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ओव्हर प्रोडक्शन मुळे काय, ऑफस्प्रिंगचा नंबर खूप जास्त असल्यामुळे तिथे फूड आणि रिसोर्सेस साठी जे आहे, मेट साठी कॉम्पिटिशन इन्क्रीज होईल. मग त्या जो ऑर्गॅनिझम आहे तिथे त्याला एक्झिस्टन्स साठी स्ट्रगल करावे लागेल. इंडिव्हिज्युअल विदिन पॉप्युलेशन फेस कॉन्स्टंट स्ट्रगल फॉर सर्व्हायवल. एकाच पॉप्युलेशन मध्ये पण जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, स्ट्रगल करावा लागेल. The competition for resources challenges of predation create a dynamic environment where not all individuals can survive and reproduce. Produce. तर कॉम्पिटिशन मुळे काय, ही रिसोर्सेस साठी कॉम्पिटिशन तिथे होईल. आणि त्यामुळे जे सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत, सर्व इंडिव्हिज्युअल जे आहेत त्या पॉप्युलेशन मध्ये ते सर्व आणि रिप्रोड्यूस करतील असं नाही. काही जे वीक जे इंडिव्हिज्युअल असतील ते काय होतील, इलिमिनेट होतील. The struggle for existence sets stage for natural selection, where individuals are likely, more where on individual are more likely to survive and pass on ट्रेस. तर ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे ते एक नॅचरल सिलेक्शन साठी स्टेज तयार करते. आणि तिथं जो इंडिव्हिज्युअल मोस्ट स्ट्रॉंग असेल आणि कॉम्पिटंट असेल तोच तिथं काय करू शकेल, सर्व्हाइव्ह करू शकेल. आणि तो कॉम्पिटंट आहे, स्ट्रॉंग आहे, आणि तोच काय, मग त्यामुळेच तो काय करेल, सर्व्हाइव्ह करू शकेल, रिप्रोड्यूस करू शकेल, आणि स्वतःचे जे ट्रेड्स आहेत ते पुढच्या जनरेशन मध्ये पास ऑन करू शकेल. तिसरा पॉइंट डार्विनने जी पुटफोर्थ केला होता, तिसरा कॅरेक्टर, तो होता नॅचरल सिलेक्शन. डिफरन्शियल सर्वायवल अँड रिप्रोडक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल बेस्ड ऑन व्हॅरिएशन इन ट्रेड्स. तर हे जो डिफरन्स क्रिएट होत आहे की सर्वायवल आणि रिप्रोडक्शन मध्ये कोणते ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह होतील, कोणते रिप्रोड्यूस होतील, ते कशाच्या बेसिसवर, ट्रेड्सच्या ट्रेड्स मध्ये व्हॅरिएशनच्या बेसिसवर. तर जो ऑर्गॅनिझम इथं काय असेल, मोर त्या नॅचरल कंडिशनला, त्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला मोर काय असेल, सुटेबल असेल, मोर अडॅप्टेड असेल, तोच तिथे काय करू शकेल, सर्व्हाइव्ह करू शकेल. ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे की ओव्हर द टाइम, आता काय ह्याच्यामध्ये बघतोय आपण की जो कॉन्फिडेंट आहे तोच काय सर्व्हाइव्ह करू शकत आहे आणि पुढे ट्रेड फॉरवर्ड करत आहे. मग त्यामुळे इथं काय होणार की इनकॉम्पिटंट जे आहेत, की समजा की एक ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे एक इंडिव्हिज्युअल आहे फक्त तिथं, की तो एक 5 इंडिव्हिज्युअल आहेत 100च्या पॉप्युलेशन मध्ये, ते डिसीज रेजिस्टंट आहेत किंवा कॉम्पिटंट मोर स्ट्रॉंग आहेत, तर ते काय करू शकतील, तेच रिप्रोड्यूस करतील आणि तेच पुढं त्यांचे जीन फॉरवर्ड करतील. मात्र बाकीचे करू शकणार नाही जे वीक आहेत ते. मग इथे काय होईल की ओव्हर द टाइम काय होईल, ते जे डिसीज रेजिस्टंटचा जीन आहे ते सर्व पॉप्युलेशन मध्ये आपल्याला बघायला भेटेल. कारण ह्या इथं काय होत आहे की जे स्ट्रॉंग आहे इंडिव्हिज्युअल तोच काय करू शकत आहे, जीन पास ऑन करू शकत आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस कन्सेप्ट इव्हॉल्व ओव्हर टाइम थ्रू नॅचरल सिलेक्शन. तर स्पेसिस कशी इव्हॉल्व होतात की ओव्हर द टाइम
नॅचरल प्रोसेस थ्रू इव्हॉल्व्ह होतात असं सांगितलं आहे. जे नॅचरल सिलेक्शन च्या प्रोसेस मध्ये जे सिलेक्ट होतील, त्या एन्व्हायरमेंटला जे अडॅप्टेड असतील, मोर सुटेबल असतील, तेच काय करतील, त्याच पद्धतीचे आपल्याला तिथे इंडिव्हिज्युअल बघायला भेटतील. एक्सप्लेनेशन व्हॅरिएशन इन ट्रेड्स अक्युमुलेट इन पॉप्युलेशन ओव्हर द जनरेशन लिडिंग टू डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसिस. तर इथे काय होत आहे की व्हॅरिएशन जो आहे ट्रेट मधला, तो पॉप्युलेशन मध्ये ओव्हर द टाइम अक्युमुलेट होत आहे. पहिल्यांदा 12.5 हे असेल समजा रेशो, मग परत परत तो वाढत वाढत कधी 100% पर्यंत होईल जाईल आणि टोटली कम्प्लीट नवीन स्पेसिस तिथं तयार होईल. द ऑरिजिन ऑफ न्यू स्पेसिस occur as population diverge the different accumulation of adaptation that favored by सिलेक्शन. तर ओरिजिन ऑफ स्पेसिस मुळे काय झालं की जे अडॅप्टेशन अक्युमुलेट झालेत इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन मध्ये, ते ज्यामुळे की नॅचरल सिलेक्शन झालं होतं, तेच काय होतील इथे नवीन स्पेसिस फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील. क्रिटिक्स टू डार्विनिझम. तर डार्विनिझमला पण काही लोकांनी क्रिटिक केलं. डार्विननी अरायव्हल ऑफ नॉट एक्सप्लेन अरायव्हल ऑफ फिटेस्ट. आणि दुसरी काय सांगितलं, एक मिनिट, दुसरं काय सांगितलं, नॅचरल सिलेक्शन डिक्रीज पॉलिमॉर्फिझम. तर इथे काय होत आहे की नॅचरल सिलेक्शन मुळे पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काही डिफरंट टाईपचे ऑर्गॅनिझम वाढत आहेत, की एक सिंगल टाईपचाच तिथे ट्रेट काय केला जात आहे, सिंगल टाईपचाच तिथं सिंगल टाईपचा तिथं ट्रेट काय होत आहे, मोनो मोनोमॉर्फिझमच वाढत आहे. सिंगल टाईपचा ट्रेडच इथं काय होत आहे, फेवरेबल सिलेक्ट होत आहे. त्याच्यानंतर डार्विनने काय नाही अरायव्हल ऑफ फिटेस्ट मानलं नाही, म्हणजे काय हे चेंज कुठून येत आहे हे डार्विननं सांगितलं नाही. तर हे दोन क्रिटिक्स होते. ह्याच्यामध्ये त्याने परत आपण इंडस्ट्रियल मिनरलिझमची पण नॅचरल सिलेक्शन स्टडी करताना कन्सेप्ट बघतो. तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल मिलेनिझम काय आहे की ही 19व्या आणि 20व्या शतकामध्ये एक प्रॉमिनंट कन्सेप्ट सायंटिस्टने ऑब्झर्व केली, की मॉथचा जो कलरेशन आहे इंडस्ट्रियल पॉलिश पॉल्युशनमुळे, ह्यालाच आर्टिफिशियल सिलेक्शन पण म्हणू शकतो आपण. मॉथचा जो जे मॉथचं जे काय म्हणतात ऑकरन्स जे आहे, ते इथे कशाने हे करण्याचा कशाने कशामुळे डिटरमाइन झालं, की इंडस्ट्रियल पॉप्युलेशन मध्ये ते चेंज झालं, फ्लक्च्युएशन आलं. तर पहिल्यांदा काय होतं की लाईट मॉथ जे आहेत इंडस्ट्रियल इव्होल्युशनच्या अगोदर, लाईट मॉथ जे आहेत ते प्रिव्हलंट होते, कारण ते ट्री बार्क मध्ये हाईड होत होते, कॅमोफ्लॅज होत होते. आणि डार्कर मॉथ लाइटर बार्क असल्यामुळे डार्कर मॉथ क्लिअरली दिसत होते. आणि त्यामुळे तिथे काय होत होतं की पहिल्यांदा काय लाइटर लाइटर मॉथ होते, आणि जो बार्क पण आहे तो पण लाइटर होता. मग तिथे दोन पद्धतीचे मॉथ होते, लाइटर मॉथ आणि ब्लॅक मॉथ. तर लाइटर मॉथ जे आहे तिथे, तर ते प्रॉमिनंटली दिसू शकत नव्हते, कारण ते लाइटर ट्री बार्क सोबत कॅमोफ्लॅज करत होते. मात्र डार्कर जे आहेत, डार्कर मॉथ जे असतील ते काय क्लिअरली विजिबल होत होते. मग ह्यामुळे प्रॉब्लेम काय होतात की डार्कर मॉथ काय त्या जे प्रेडेटर असतील त्यांच्या नजरेस यायचे, आणि फक्त त्यांचंच काय केलं, त्यांचंच तिथं प्रेडेशन होत होतं. मात्र काय झालं, इंडस्ट्रियल जी पॉल्युशन इंडस्ट्रीजमुळे जे पॉल्युशन तिथे क्रिएट झालं, त्यामुळे जे ट्री ट्रंक आहे ती काय झाली, डार्क कलरची झाली. सूटमुळे जे कारखान्यातून धूर निघतो त्यामुळे ट्री ट्रंक डार्क कलरची झाली. मग इथं जे डार्क कलरचे मॉथ आहेत त्यांना फेवर झाला, कारण ते ट्रीचं जो बार्क आहे तो पण डार्क आहे आणि हे पण डार्क आहेत. ह्याच्यामध्ये जे लाइटर कलरचे जे मॉथ आहेत ते क्लिअरली विजिबल होऊ लागले, आणि ते त्यांच्यावर जास्त प्रेडेशन होऊ लागलं. मग ह्याच्यामध्ये डार्कर मॉथ जे आहेत ते त्यांना बेटर सर्वायवल ऍडव्हान्टेज भेटलं अगेन्स्ट डार्कर बॅकग्राऊंड. वाईल पण लाईटर मॉथ काय मोर विजिबल झाले प्रेडेटर साठी पॉल्युटेड एरियामध्ये. तर ह्या पद्धती हे पण काय झालं, एक नॅचरल सिलेक्शनच एक्झाम्पल झालं, की तिथली इन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार जर तिथे अडॅप्टेशन होत असेल, तर तिथे तुम्ही काय करू शकता, सर्व्हाइव्ह करू शकता.
आणि जर इन्व्हायरमेंट कंडिशन तुमच्यासाठी फेवरेबल नसेल तर तिथून तुम्ही काय होणार आहात, इलिमिनेट होतील, ते इंडिव्हिज्युअल इलिमिनेट होतील. आयकॉनिक एक्झाम्पल, दिस पेपर मॉथ इन इंग्लिश स्टँडर्ड क्लासिकल एक्झाम्पल शो कास्टिंग शिफ्ट फ्रॉम लाईट टू डार्क कलरेशन ड्यू टू इंडस्ट्रियल मेलॅनिझम. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर काय झालं की डार्कर मॉथचा अगोदर नंबर कमी होता, मात्र जसं जसं तो इंडस्ट्रियल ह्या कन्सेप्टला इंडस्ट्रियल मेलॅनिझम म्हणलं जाते. तर तिथे जे डार्कर मॉथ होते त्यांना फेवरेबल कंडिशन मिळली, ते रिप्रोड्यूस करू लागले, ते सर्वाइव्ह करू लागले. मग इथे डार्कर मॉथचा नंबर वाढला. इथे मग सर्वायवल फिटेस्ट नॅचरल सिलेक्शन हे कोणाच्या फेवर मध्ये वर्क केलं, डार्कर मॉथच्या. अगोदर ते लाइटर मॉथच्या फेवर मध्ये वर्क करत होतं. तर हे डार्कर मॉथ आणि लाइटर मॉथ हे बघू शकता. अगोदर काय ट्रंक जी आहे ती लाइटर कलरची होती. तर ह्याच्यामध्ये असं क्लिअरली आपण डिफरन्शिएशन बघू शकतो. आणि दुसरं इथे डार्क कलरची आहे, डार्क कलरचं स्टेम आहे. तर इथे पण बघू शकतो की आपण हे जो डार्क कलरचा मॉथ आहे तो डार्क कलरच्या स्टेम सोबत काय, बार्क सोबत काय होत आहे, कॅमोफ्लॅश करत आहे. तर थँक्यू. आजसाठी इथेच थांबूया. हे बघू आपली पेपर 2 आपली जी आहे MSET 2025 साठी बॅच सुरू झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपले सर्व टॉपिक, सर्व पूर्ण तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर हे दोन्ही भेटतील. वीकली टेस्ट अवेलेबल असतील, फुल सिलेबस नोट्स भेटतील, मॉक टेस्ट भेटतील आणि 4000 प्लस एमसीक्यूज भेटतील विथ अनालिसिस, आणि PYQ पण भेटतील जे की सोल्युशन सोबत असतील. आपल्या बॅचची फीस फक्त 10,000 आहे. 10,000 होती. मात्र तुम्ही जर आता इनरोल केलात या आठवड्यामध्ये, तर तुम्हाला ही फक्त 5,000 लाच इनरोल अवेल करता येईल. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही पेपर 2 साठी जर परचेस केला तर तुम्हाला दोन्ही जे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी ह्या सर्व गोष्टी अवेलेबल होतील. तर थँक्यू व्हेरी मच. वी विल मीट इन नेक्स्ट क्लास.